लहान मुलांच्या एका जुन्या मराठी कवितेमध्ये ना भविष्यातल्या शाळेचे एक भन्नाट चित्र रंगवलंय. चला तर मग आज आपण या कवितेतून मंगळावरची शाळा नेमकी कशी असेल याची एक मस्त सफर करूया. तर गोष्ट सुरू होते ती एका कमाल भेटीनं. मंगळावरची काही मुलं थेट पृथ्वीवर येत आहेत. या चित्रात बघा ना, पृथ्वीवरची मुलं आणि हे परग्रहावरचे पाहुणे पहिल्यांदाच भेटतायत असं दिसतंय. त्यांच्यात एक मैत्री आणि कुतूहल दोन्ही आहे. पण ही मंगळावरची मुलं नक्की काय सांगायला आली आहेत? आणि कवितेची सुरुवातच किती इंटरेस्टिंग आहे बघा. म्हणजे मंगळावरून आलेली मुलं अजिबात थांबायला तयार नाहीयेत. त्यांना लगेचच त्यांच्या शाळेतल्या गमती सांगायची घाई झालीये. आता साहजिकच आपल्या मनात प्रश्न येतो की मंगळावरच्या शाळेत असं काय वेगळं असेल, म्हणजे आपल्या शाळेपेक्षा तिथली शाळा किती आणि कशी वेगळी असेल. चला, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कवितेतच मिळणार आहे. पण एक गंमत आहे. त्यांच्या शाळेत काय आहे हे बघण्याआधी तिथे काय नाहीये हे पाहणं जास्त इंटरेस्टिंग आहे. कारण खरी गंमत तिथेच लपली आहे. तर सगळ्यात पहिलं म्हणजे आपली नेहमीची पाटी पेन्सिल तिथे नाहीये. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, विद्यार्थ्यांच्या खांद्यावर पुस्तकांचं ओझं नाही. कवितेच्या या ओळी बघा, त्या हेच तर सांगतायत. जरा विचार करा, शिक्षण आहे पण शिक्षणाचं ओझं नाही. ही कल्पनाच किती भारी वाटते नाही का? बरं, मग जर पाटी पेन्सिल नाही, पुस्तकं नाहीत, तर मग आहे तरी काय? आता आपण मंगळावरच्या शाळेच्या खऱ्या जादूवर नजर टाकूया, म्हणजे तिथल्या टेक्नॉलॉजीवर. हे चित्र बघा, किती फ्युचरिस्टिक आहे हा क्लासरूम. पारंपरिक पुस्तकं तर पूर्णपणे गायब आहेत आणि त्यांची जागा घेतली आहे एका मोठ्या स्क्रीनने. आणि एवढंच नाही, तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात त्याचं स्वतःचं एक छोटंसं डिव्हाइस आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की वर्गात बाकी काही नसून फक्त एक संगणक पेटी आहे, म्हणजे जुन्या सगळ्या साधनांची जागा फक्त या एकाच डिव्हाइसने घेतली आहे. आणि विद्यार्थ्यांकडे काय आहे, तर ही संगणक डबी. आता नावालाही एक छोटीशी पेटी आहे, पण खरं तर ती ज्ञानाचा खजिना आहे. म्हणजे शिकण्यासाठी जे काही लागेल ना, ते सगळं तिच्यातच आहे. आणि कवितेतल्या ह्या ओळी त्या डबीची खरी ताकद सांगतात. सगळी खुबी तिच्यातच आहे. म्हणजे सगळं ज्ञान, सगळी स्किल्स, सगळी जादू त्या एका लहानशा डिव्हाइसमध्ये बंद आहे. आता हा तक्ता बघा. इथे दोन्ही शाळांमधला फरक एकदम आरशासारखा स्पष्ट दिसतोय. एका बाजूला आहे आपली ओळखीची पारंपरिक पद्धत आणि दुसऱ्या बाजूला आहे तंत्रज्ञानावर आधारित, ओझं नसलेली आणि खऱ्या अर्थाने फ्युचरमधली शिक्षण पद्धती. आता ही सगळी गंमत सांगता सांगता कथा एका एकदम अनपेक्षित वळणावर येते. मंगळावरच्या मुलांच्या या भेटीचा शेवट ही तितकाच इंटरेस्टिंग आहे. तितक्याच अचानकपणे त्यांच्यात जाण्याची वेळ येते. कथेचा शेवट खूपच जलद आणि एखाद्या स्वप्नासारखा होतो. आणि हे बघा, ज्या उडत्या तबकडीतून ते आले होते, तीच तबकडी आता त्यांना परत घेऊन जायला तयार आहे आणि वेगाने आकाशात झेपावत आहे. आणि कथेचा शेवट होतो तो असा. काही कळायच्या आतच ती तबकडी चमकते आणि त्या मुलांना घेऊन बुर्रक्कन निघून जाते. आणि पृथ्वीवरच्या मुलांना मात्र एका मोठ्या आश्चर्यात सोडून जाते. आणि ही जाता जाता फक्त एक विचार, अनेक दशकांपूर्वी कवीने पाहिलेलं हे स्वप्न आज आपल्या वास्तवाच्या किती जवळ आलंय. विचार करा, आज आपल्या मुलांच्या हातातले टॅबलेट, लॅपटॉप आणि ऑनलाईन शिक्षण ही त्या संगणक डबीचीच एक मॉडर्न आवृत्ती नाही का?